रात्र बरीच झाली होती. बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो. काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती. कधी दिवसपाळी तर कधी रात्रपाळी करून मी खूपच थकून जात असे. ऑफिसमधून बाहेर पडलो त्यावेळी रात्रीचा 1 वाजला होता. नाईट शिफ्ट संपलेले बरेच लोक मला आता मुख्य रस्त्याच्या दिशेने जाताना दिसत होते. मीही त्यांच्यासोबत मुख्य रस्त्यापर्यंत निघालो. मुख्य रस्त्यावरून आमचे मार्ग बदलत होते. जो तो आपापल्या निवाऱ्याच्या दिशेने निघून जाई. नोकरदार मंडळीच शेवटी कुणाचं स्वतःचं घर होतं तर कोणी भाड्याने राहत असे. मीही बाईकवरून निघालो. काही वेळातच मी मुख्य रस्त्यावर आलो. रात्र बरीच झाल्यानं वाहनांची वर्दळही कमी होती. दिवसा वाहनांच्या रांगाच रांगा आणि पुढे जाण्यासाठी दिसणारी चढाओढ आता रात्री कुठंच दिसत नव्हती की वेगावर कुठलंच नियंत्रण सुद्धा दिसत नव्हतं. कधीतरीच एखादं वाहन मला समोरून येताना दिसे किंवा एखादे वाहन मला ओव्हरटेक करून पुढे जाताना दिसे. आता पुन्हा मला हायवे सोडून साधा रस्ता धरायचा होता. थोडं पुढे येत मी मुख्य रस्ता सोडला. आता कधीतरी दिसणारी वाहनांची वर्दळही मंदावली. आता गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात दिसत होता तो काळाकुट्ट डांबरी रस्ता, अगदीच एखाद्या अजगरासारखा. रात्रीच्या काळोखातील ती भयान जीवघेणी शांतता अगदी असह्य होत होती. पण नाईलाज होता. नोकरी हवी तर शिफ्टमध्ये काम करावंच लागतं. मी आपल्याच विचारात गुरफटलो होतो आणि रस्ता ओसाड असल्यानं मी अगदी रस्त्याच्या मधोमधच आपली बाईक चालवत होतो. तसंही कोण विचारणार आहे म्हणा, मधून चालवतोय की कडेने. एकटं असलं की माणूस हवं तसं वागू शकतो आणि वागतंही. काही वेळातच माझा एकटेपणा नाहीसा झाला, कारण मला मागून येणाऱ्या एका गाडीचा हॉर्न ऐकू आला. त्यामुळं मधोमध जाणारी माझी बाईक मी आता एका कडेने चालवू लागलो. काही सेकंदात एक दाम्पत्य असलेली बाईक मला ओव्हरटेक करून पुढे गेली. कदाचित नवरा बायको असावेत. नवऱ्याच्या डोक्यावर टोपी आणि अंगात काळं जॅकेट होतं, तर मागे बसलेल्या महिलेनं पांढरी शुभ्र साडी नेसली होती. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की बाईकवर मागे बसलेल्या महिलेचा पदर अगदी पाठीमागच्या चाकाजवळ होता. वाऱ्याच्या झोकासरशी तो कधीही वेगाने धावणाऱ्या गाडीच्या चाकात अडकू शकतो आणि जर तिचा पदर चाकात गुरफटला तर ते त्या महिलेच्या जीवावर बेतू शकतं. मी झटकन माझ्या गाडीचा वेग वाढवला आणि त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करत म्हणालो, ताई, तुमचा पदर चाकात अडकतोय, तेवढा नीट घ्या. एवढं बोलून मी त्यांच्या पुढे निघून गेलो. एक समाधान होतं. छोटी का असेना आपण मदत केली ही भावना. बऱ्याचदा TV आणि व्हॉट्सॲपवर अशा घटनांचे व्हिडिओ लोकांना पाहायला मिळतात. न्यूज चॅनलवर देखील बऱ्याचदा असे व्हिडिओ दाखवले जातात ज्यामध्ये मागे बसलेल्या एका मुलीची ओढणी मागच्या चाकात गुरफटली आणि त्यासरशी ती मुलगी जोरात रस्त्यावर आदळली आणि 20-25 फूट बाईकसोबत रस्त्यावरून फरफटत गेली. ओढणीचा फास गळ्यात कच्चा आवळला आणि ती बिचारी जागेवरच संपली. असा विचार करत असताना घर अजून बरंच दूर होतं आणि गल्लीतली ती भटकी कुत्री कधी कधी गल्लीत राहणाऱ्या लोकांच्याच अंगावर येत. त्यांचा बंदोबस्त करायलाच हवा. मी आपल्याच विचारात गुरफटलो होतो की पुन्हा एक बाईक मला ओव्हरटेक करून पुढे जाऊ लागली. मी ओळखलं, टोपी आणि काळं जॅकेट. पण मागे ती महिला, त्यांची पत्नी नव्हती. मी गाडीचा वेग वाढवला आणि विचारू लागलो, अहो, तुमच्या गाडीच्या मागे बसलेली तुमची पत्नी चाकात पदर अडकत होता म्हणून मी सांगितलं होतं. काही अंतर पुढे आल्यावर त्याने आपली बाईक रस्त्याच्या कडेला घेतली आणि क्षणभर थांबला. तशी मी देखील माझी गाडी पुढं नेत रस्त्याच्या कडेला उभी केली. काय झालं भाऊ, तुमची बायको मागे बसली होती ना, त्या कुठं आहेत? तर तो माणूस अक्षरशः थरथरत होता. राहून राहून त्याच्या अंगावर शहारा उमटत होता. काहीच न बोलता त्यानं मागे रस्त्याकडे वळून पाहिलं.
मिट्ट काळोखात बुडालेला तो निर्जन निर्मनुष्य रस्ता अगदीच अक्राळ विक्राळ वाटत होता. आणि त्या रस्त्याकडे तो अशा आविर्भावात पाहत होता की नुकताच तो एका भयान मरणातून जिवंत वाचला होता. त्याच्या काळजात लपलेली भीती त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. काय झालं? तुम्ही इतके का घाबरलात? पाणी देऊ का? मी पाठीवरची बॅग काढली आणि पाण्याची बाटली काढून त्यांच्या समोर धरली. तसा तो समोरचा माणूस म्हणाला, माझ्या गाडीवर कोण बसलेलं बघितलंस तू? मी म्हणालो, म्हणजे? ती तुमच्या ओळखीची नव्हती? मी जॉबवरून घरी निघालोय एकटाच, कोणालाही लिफ्ट पण नाही दिलेली. त्या अनोळखी व्यक्तीचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हातातील पाण्याच्या बाटलीचं झाकण हळूवारपणे काढत स्वतःच घोटभर पाणी प्यायलो. आता आम्ही दोघेही मागे त्या भयान काळोखात बुडालेल्या रस्त्याकडे पाहू लागलो. दूर काळोखात रस्त्याच्या मधोमध आम्हाला एक पांढरी दुर्कट आकृती दिसू लागली. दोघेही धडधडत्या काळजानं समोर पाहू लागलो. तोच मागून कोणीतरी जोराचा हॉर्न दिला. तसे आमच्या दोघांच्याही काळजाचे ठोके वाढले. एकमेकाशी काहीच न बोलता आम्ही दोघेही आपापल्या बाईकवर बसून सुसाट वेगाने घराच्या दिशेने निघालो. काही वेळातच ती व्यक्ती दुसऱ्या रस्त्याने निघून गेली आणि मीही घरी पोहोचलो. एव्हाना 2 वाजून गेले होते. अंथरुणावर पडलो, पण काही केल्या झोप येईना. सताट उघडे डोळे वाऱ्याने हेलकावे घेणाऱ्या खिडकीवरच्या पडद्यावर स्थिरावले होते. आयुष्यात पहिल्यांदाच मी असं काही अविश्वसनीय पाहिलं होतं, ज्याची आजवर मी थट्टा करत होतो. राहून राहून माझ्या मनात एकच विचार येत होता, आजवर जे घडलं नाही ते आज का घडलं? रात्री अपरात्री मी या आधीही अनेकदा बाहेर भटकून कधीकधी पहाटेपर्यंत घराची वाट न बघितलेली आजच असं का घडलं? तो भास तर नक्कीच नव्हता, कारण त्या दुचाकीवर बसलेली ती महिला, तिची ती शुभ्र पांढरी साडी, हवेच्या झोक्यासरशी वाऱ्यावर हेलकावे घेणारा तिचा पदर, जसा या खिडकीवरचा पडदा वाऱ्याच्या झोक्याने हेलकावे घेत आहे अगदी तसाच. वातावरणातील ही शांतता रोजची असली तरी आज ती अधिकच गूढ आणि जीवघेणी वाटत होती. माझी नजर बराच वेळ खिडकीवरच्या त्या पडद्यावर स्थिरावली होती. काहीतरी होतं जे त्या पडद्याला आकार देत होतं. तशी एक अस्पष्ट मानवी आकृती त्या पडद्यावर उमटत असावी असंच मला वाटत होतं. याआधी मी कधीच इतकं निरखून पाहिलं नव्हतं, पण माझ्या पाहण्यानं वा न पाहण्यानं त्यांचं अस्तित्व संपणार नव्हतं. त्या हेलकावे घेणाऱ्या पडद्याची आता मला भीती वाटू लागली. त्यातच वाऱ्याच्या झोक्याने अधूनमधून खिडकीचं दार आदळत असल्यानं काळजात धस्स होई. मी बेडवरून उठलो आणि खिडकी बंद करून घेतली. मगापासून तो खडखडणारा आवाज आता बंद झाला. शांत, अगदी शांत वाटू लागलं. मी बेडकडे फिरलो. इतक्यात एक पांढरी साडी घातलेली बाई माझ्या अंगावर धावून आली. छाती फाडून काळीज बाहेर पडावं असा मी घाबरलो आणि झोपेतून जागा झालो. स्वप्न, एक भयानक स्वप्न. माझं अंग घामानं भिजलं होतं. कदाचित रस्त्यावरची ती घटना मेंदूत घर करून बसली होती. 2 दिवस मी कामावर जाण्याचं टाळलं, पण किती दिवस घरात बसून राहणार? नोकरीसाठी वर्तमानपत्रात जाहिराती चालल्या, पण व्यर्थ. 3ऱ्या दिवशी धाडस करून मी जॉबला गेलो, पण कामात लक्ष लागत नव्हतं. राहून राहून नजर घड्याळाच्या काट्यावर स्थिरावली होती. 12:30 वाजले तशी शिफ्ट संपली. तो आपल्या गाड्या घेऊन बाहेर पडू लागले, पण माझी पावलं जड झाली होती. गाडीवर बसून मी किक मारली आणि रस्त्यावर आलो. नेहमीसारखीच तुरळक वाहनं दिसत होती. आपल्या विचारात मी इतका गुरफटलो होतो की हायवे कधी संपला हे देखील मला समजलं नाही. पुन्हा सारं काही आठवू लागलं. तशी एका अनामिक भीतीनं माझ्या काळजाची धडधड वाढू लागली. तोच मागून मला एका गाडीचा हॉर्न ऐकू आला.
आणि त्यासोबतच माझं उरलं सुरलं अवसानही गळून पडलं. डोकं सुन्न झालं होतं. आवाज येत होता तो फक्त हृदयांच्या ठोक्यांचा. धक 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 धक. गाडी जवळ आली. एव्हाना माझा चेहरा घामाने भिजला होता. पुढच्या क्षणी ती गाडी मला ओव्हरटेक करू लागली. मी चोरट्या नजरेने पाहिलं तर गाडीवर दुचाकीस्वार एकटाच होता. माझ्या जीवात जीव आला. काळजातली भीती आता कमी झाली होती. मी त्या बाईकस्वाराकडे पाहिलं आणि किंचित स्माईल दिली. तसं बाईकस्वारानेही आपल्या हेल्मेटची काच वर घेतली आणि माझ्याकडे पाहत म्हणाला, ताईंना सांगा पदर नीट घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.